शंकरराव कोल्हे कारखाना व सहकार रत्न शंकरराव कोल्हे सहकारी संघ यांच्या वतीने चारा पीक बियाणे 100% अनुदानावर वितरण व महाबीज गहू आणि हरभरा बियाणे शासकीय अनुदानित दराने वितरण सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या शुभ हस्ते सुरू करण्यात आले। यावेळी मंडल कृषी अधिकारी राजेश तुंबारे यांनी विविध शासकीय योजनांची माहिती दिली। उत्तमराव चरमळ, जालिंदर चव्हाण, माजी सभापती सुनील देवकर, प्रकाश सांगळे यांनी मनोगत व्यक्त केले। या प्रसंगी शरद नाना थोरात, कोल्हे कारखाना उपाध्यक्ष मनीष गाडे, शेतकरी संघाचे चेअरमन अंबादास देवकर, व्हाईस चेअरमन बाजीराव मांजरे, त्र्यंबकराव सरोदे, नानासाहेब थोरात, बाळासाहेब वक्ते, विलासराव वाबळे, रमेश घोडेराव, राजेंद्र कोळपे, बाळासाहेब पानगव्हाणे, अशोक शिंदे, नवनाथ पवार, निलेश देवकर, भिवराव जावळे, संभाजीराव गावंड, विलासराव कुलकर्णी, बबनराव निकम, प्रदीप चांदर, रामजी शिंदे, ज्ञानेश्वर होन, भागीनाथ लोंढे, हिरामन गायकवाड, व्यवस्थापक हरिभाऊ गोरे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजून शेतकऱ्याला आलेलं सर्व शासकीय अनुदानातील बी बियाणं त्याचं वितरण सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे साहेब सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, तालुक्याचे युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या शुभ हस्ते संयुक्त सहकार रत्न शेतकरी सहकार रत्न शंकररावजी कोल्हे सहकारी शेतकरी सहकारी संघ यांच्या आयोजित यांच्या मार्फत आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरद नाना थोरात, या संस्थेचे चेअरमन अंबादास पाटील देवकर, व्हाईस चेअरमन बाजीराव मामा मांजरे, त्यांचे सर्व संचालक मंडळ, आपल्या कारखान्याचे व्हाईस चेअरमन मनीषजी गाडे साहेब, आमचे ज्येष्ठ नेते त्र्यंबकरावजी सरोदे साहेब, उपस्थित सर्व वडील समान आणि बंधूंनो, खरं तर तुंबारे साहेबांनी शासकीय अनुदानाची सर्व माहिती आपणास दिली, पण जी परंपरा स्वर्गीय सहकार महर्षी आदरणीय शंकररावजी कोल्हे साहेबांनी जी तालुक्यासाठी दुष्काळी परिस्थिती ज्या ज्या वेळेस निर्माण होईल त्यावेळेस आपले ऊस उत्पादक शेतकरी बांधव असतील, तालुक्यातील तमाम शेतकरी बांधव असतील, यांच्या पिण्याच्या पाण्याचा, चाऱ्याच्या पाण्याचा अनेक प्रश्न निर्माण होतो। तिची जी परंपरा राखत साहेबांनंतर बिपिन दादा असेल आणि त्यानंतर आपल्या प्रथम महिला आमदार सौ स्नेहलताई बिपिन दादा कोल्हे यांच्या आशीर्वादाने आज आपले युवा नेते विवेक भैया कोल्हे आज यांनी अतिशय चांगला निर्णय घेऊन आज आपल्याला ज्वारीचं बी संपूर्ण चाऱ्यासाठी एक पिण्याच्या पाण्याची जी अडचण आता निर्माण झालेली आहे त्याच्यात देखील त्यांनी मार्ग काढण्याचे निवेदन देखील पालकमंत्री जिल्हाधिकारी साहेबांना देऊन तालुक्याला रोटेशन निश्चित मिळणार यात मात्र शंका नाही, कारण एक लढाऊ साहेबांचा छावा हा शेतकऱ्यांसाठी पूर्णपणे वाहून घेतलेला निश्चितच आपल्याला पाणी हक्काचं मिळणारच आहे। त्याचप्रमाणे जे निळवंड्याचा प्रश्न होता त्याला देखील मान्यता देऊन एक टीएमसी पाणी आपल्या भागातील निळवंड्याला देखील आपले तळ या भागातील भरून निघतील याची देखील त्यांनी चांगल्या पद्धतीने प्रयत्न केलेले आहे। त्याचप्रमाणे आता निकम साहेबांनी जे प्रश्न उपस्थित केले, परवाच भैयांची आणि ताईंची रोजगार हमीचे मंत्री संदीपजी बोरमन साहेब यांची जी त्यांची चर्चा झाली, त्यांना निवेदन दिलं का रोजगार हमीचे कामं कोपरगाव तालुक्यात जास्त प्रमाणात झाले पाहिजे आणि त्याच्यात कशा कशा पद्धतीने बसले पाहिजे। आता कापूस असेल, ऊस तर काही शक्य नसेल, पण शासनाचा निर्णय असेल तो देखील होऊ शकतो। ज्या ज्या फळबागच्या अडचणी असेल, आपल्या बांधावरच्या असतील, शेतातले जे मोजरीचे कामं असतील त्याचा एक डाटा तयार करून कालही आपल्या आमदारताईंनी आणि विवेक भाईंनी संदीपन भुमरे साहेबांना निश्चित त्यांनी एक निवेदन स्वरूपात दिलेलं आहे आणि त्या देखील मार्ग निघेल, त्याच्यात एक मीटिंग लागेल। दुष्काळ पडलेला आहे, रोजगार हमी झालीच पाहिजे ही आपली साहेबांची झालेली परंपरा निश्चितच ती पूर्ण देखील होईल। स्वर्गीय कोल्हे साहेबांचं जर पुस्तक वाचलं तर निश्चितपणाने लक्षात येतं की शेतकरी केंद्रबिंदू ठेवून संपूर्ण आयुष्य त्यांनी त्या ठिकाणी कामकाज केलं आणि त्याच्याच अनुषंगाने शेतकऱ्यांचं जीवनमान कसं वाढेल, शेतकऱ्यांचं आयुष्यात आमूलाग्र बदल कसा करता येईल अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी कामकाज करत आलो आणि साहेबांनी केली आणि म्हणून त्याचाच भाग म्हणून शेतीपूरक जोड व्यवसाय जे जे करता येतील, डेअरी असेल, गोदारी दूध संघाचा
संस्थापक कोल्हे साहेब राहिले, पोल्ट्री असल, त्या ठिकाणी फिशरीज असल, संजीवनी मत्स्य असल, TDP सारखी संस्था असेल, या सगळ्या संस्थांच्या मार्फत आपण शेतकरी हिताचं काम गेल्या अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी करतोय, आणि विशेषतः पाण्यावर. आणि म्हणून आदरणीय ताईंनी देखील त्यांच्या कारकिर्दीमध्ये पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मांडला. मगाशी माझ्यामध्ये जालू भाऊ बोलले की कालच त्या ठिकाणी कालवा सल्लागार समितीची बैठक नगर इथं झाली. खरं तर आमचा आग्रह होता की ती कार्यक्षेत्रातच आपल्या व्हावी, परंतु काही कारणास्तव ती नगरला झाली. आणि त्या ठिकाणी देखील आमची प्रामुख्याने हीच मागणी होती की आपल्याला 2 रब्बीचे आवर्तन, 2 उन्हाळ्याचे आवर्तन, आणि जायकवाडीला जर पाणी गेलं नाही तर अजून एक 5वं हक्काचं आवर्तन आपल्याला मिळावं. परंतु काल त्या ठिकाणी फक्त 2 रब्बीच्या आवर्तनाचा निर्णय झाला, आणि फेब्रुवारीमध्ये परिस्थिती बघून उन्हाळी आवर्तनाचा निर्णय घेण्यात येईल. परंतु साधारण पाण्याची उपलब्धता आणि सगळं बघता उन्हाळा आवर्तन एकाला तर अडचण येणार नाही, पण अजून एक जर त्यांनी नियोजन केलं तरी ते सुद्धा होऊ शकतं, असं निदर्शनात आम्ही त्यांच्या आणून दिलं. खरं तर पाणी असलं तरच शेतकरी जगल. आज निश्चितपणाने आपण चाऱ्याच्या बियाणाचं मोफत वाटप या ठिकाणी केलेलं जरी असलं तरी दुधाचे भाव तात्या कमी झालेले आहे. एकीकडे हमी भाव 34 रुपये म्हणून जाहीर झाला, मंत्री महोदयांनी सत्कार घेतले, परंतु वस्तुस्थिती आज 30 आणि 29 किती आता 27-28 वर प्रत्यक्ष त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पैसे मिळत आहे. म्हणून ही विषमता कुठंतरी निश्चितपणाने आहे. आज आपण जेव्हा सरकारमध्ये नसतो तर आपल्या प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्याला जे जे करता येतं ते आपण त्या ठिकाणी करतो, आणि म्हणून संस्था म्हणून आपण हा पुढाकार घेतला. आपल्या आधी त्या ठिकाणी तुंबारे साहेबांनी शासनाच्या योजनांची माहिती दिली. आपण जर बघितलं तर गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकार विशेषतः शेतीपूरक आणि सहकारपूरक चांगले धोरण काही वर्षांपासून घेत आलेलं आहे, आणि त्याच्या काही प्रमाणात आता परिणाम दिसायला लागलेला आहे. सर्वप्रथम शेतकऱ्यांना 6,000 रुपये केंद्राने दिले. आता शिंदे फडणवीस सरकारने देखील त्याच्यामध्ये 6,000 रुपये वाढवून दिले, असे 12,000 रुपये आपल्याला मिळतात. त्या व्यतिरिक्त पीक विम्याचा प्रश्न. परंतु हे सगळे प्रश्न एकीकडे असताना शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने सहकार क्षेत्रच खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी तळागाळापर्यंत पोहोचलेला आहे. एक काळ होता, अण्णा आपल्याला माहीत असेल की सोसायट्या म्हटलं की त्याच्या उद्घाटनाला शरद नाना राज्यातले कॅबिनेट मंत्री मोठे नेते मंडळी यायचे. परंतु आज सोसायट्यांची अवस्था आपली फार वाईट झालेली आहे, दयनीय झालेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये केंद्राने सहकार मंत्रालय उघडून या सगळ्या सहकारी संस्थांना सक्षम करायच्या दृष्टीने पुढाकार घेतलेला आहे.